श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11 श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे। ते वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपी श्री दत्त वास्तव संप्रात करतात। तेथे आपला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय, फिटेले सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने। परी मुरगोडीचे विप्र बाळप्पास सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी, तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे। मानिला त्यांचा विचार, निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर, परमपावन स्थान ते। कामना धरून चित्ती सेवा करीती, जेव्हा वाहे भीमारथी, स्नान करती भक्तजन। पुत्र कामना धरून चित्ती, आराधिती श्री नरसिंह सरस्वती, दरिद्री धन इच्छिती, रोगी जन आरोग्य, कोणी घालती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी करती गंगा स्नान, नमस्कार घालता कोणी, तेथील सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी। मागोनिया माधुकरी निर्वाह करती आपुला, बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहून आनंदिले, नरसिंह सरस्वती पाऊले, प्रेमभावे वंदिली। प्रातकाळी उठोन संगमावरी स्नान करून, जप ध्यान आटपून, मागोती येती गावात, सेवे करायस बरोबर, मागोनिया माधुकरी, भोजनांतरी संगमावरी, परतुणी येती ते, मध्यान स्नान करोनी, असता जाता वासरमणी, संध्या स्नान करावे, करोणीय संध्या वंदन, जप आणि नामस्मरण। रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते, बाळप्पा ते गृहस्थाश्रमी, संतती संपत्ती सर्व सदनी, परान्न ठावे नसे स्वप्नी, सांप्रत भिक्षा मागती, सद्गुरु प्राप्ती करिता। सोडोनी गृह सूत कांता, उष्णेची पर्वा न करता, आनंद वृत्ती राहती, पंचपक्वाने सेविती घरी, येथे मागती माधुकरी, मिळती कोरड्या भाकरी, उदरपूर्ती न होय, शीत उष्णतेचे होय त्रास, अर्धपोटी उपवास, परित्याचे माणस, कदा उदास नव्हायची। आया राम सेवे करी, राहत होते गाणगापुरी, त्याने देखुनी ऐसी परी, बाळप्पाशी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी, तेथे आम्ही पुरवूची। बाळप्पाशी मानवले, 2 दिवस तैसे केले, पोट भरून जेवले, परिसंकोच मानस, जाणे सोडले त्यांच्या घरी, मागून या माधुकरी, जेवून या संगमावरी, झोळी उदकी बुडवावी, आणून या बाहेरी, बैसून तेथे शिळेवरी, मग खावा भाकरी, ऐसा नेम चालविला। ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली। घरदार सोडवले, वनिता पुत्र त्यागिले, अतितर कष्ट सोसले, सद्गुरु कृपा नोहेची। भोगवी दारुण, पाहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची। ऐसा विचार निशिदिनी, येथे बाळप्पाच्या मणी, तथापि कष्ट सोसोनी, नित्यनेमे चालविला। 1 मास होत निश्चिती, स्वप्नी 3 येती मूर्ती, येऊन दर्शन देती, बाळप्पा चिंता सुखावे। 15 दिवस गेल्यावरी, निद्रस्थ असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्ना भितरी, येऊन या आज्ञापी। अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे। पाहुनिया ऐसे स्वप्न, मनी पावले समाधान, म्हणती केले कष्ट दारुण, त्याते फळ मिळाले। अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत, तव त्यासी एक पत्र शय्येखाली सापडले, त्याते लिहिले एक ओळी, करू नये उतावळी, ऐसे पाहुणे त्यावेळी, विचार केला मानस, आपण केले अनुष्ठान, परी ते न झाले पूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा। मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी, गेले स्नान करावया, परतले स्नान करोनी, सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलता खालोनी, वृश्चिक एक निघाला, त्याशी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे। त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळप्पा तोशिले अंतरी, उत्तम दिन मानिला। अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकून तयासी, मार्गावरी झाले, चरण चाली चालोनी, अक्कलकोटीले दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येऊनी, नगरी रम्य देखोनी, जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करती, तेथे येऊनी सौख्य नांदती, आनंद त्या नगराच्या नारी, कामधंदा करत घरी, गीत गावनी परोपरी, स्वामी महिमा वर्णिती। दूरदेशाचे ब्राह्मण, वैशाधिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती, त्यांची झाली गर्दी, यात्रा उत्तरे घरोघरी, नामघोष ते नगरी, रात्रंदिन गजबजे। राजे आणि पंडित, शास्त्री वेदांती येत, तैसे भिक्षू गृहस्थ, स्वामी दर्शन कारण। कान फाटे नाथपंथी, संन्यासी फकीर येती, रामदासी अघोरपंथी, दर्शना येती स्वामीचे। कोणी करती कीर्तन, गायन आणि वादन, कोणी भजन नाचोन,
स्वामी महिमा वर्णिती त्या क्षेत्राचे महिमान केवी उरलो मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपे करुणे जाहले पुण्य पावन तेकुरी नगरी बाळप्पा तोशिले अंतरी पूर्व पुण्य त्याचे पदरी जन्मसार्थक झाले बाळप्पा होऊन सेवे करी स्वहस्ते करीला श्री चाकरी ती मधुर कथा चतुरी पुटीला अध्यायी परसावी ज्याचा महिमा आघाद जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवा जन्मावरी इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त श्रोते सदा परसोत एकदोषाध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पण मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ